अन एक्स्ट्राऑर्डनरी एसेन्शन, एक असाधारण स्वर्गारोहण, हा आजचा आपला विषय आहे. आणि सध्या पण प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, प्रभू येशू ख्रिस्त कसा असाधारण, असामान्य आहे, अद्वितीय आहे, या विषयीच्या गोष्टींचा देवाच्या वचनातून अभ्यास करत आहोत. आणि ह्या मालिकेतला हा 6वा संदेश आहे, 6वं स्टडी आहे. आणि आजचा विषय आहे एक असाधारण स्वर्गारोहण. आतापर्यंत आपण प्रभू येशूच्या जन्माविषयी पाहिलं की त्याचा जन्म कसा असाधारण होता, त्याचं जीवन असाधारण होतं, त्याचा अधिकार असाधारण अधिकार होता, त्याला दुरात्म्यांवर, दुखण्या आजारावर आणि निसर्गावर अधिकार कसा होता, त्याचं मरण कसं असाधारण होतं, पुनरुत्थान असाधारण होतं. आणि आज आपण पाहू की त्याचं स्वर्गारोहण देखील कसं असाधारण आहे. आता सायन्सने अलीकडच्या काळामध्ये बरीचशी प्रगती केलेली आहे. अंतराळात सुद्धा, की बाहेरील अंतराळातील गोष्टी, ग्रह वगैरे, आणि आतील सुद्धा. त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये, मेडिकल सायन्स मध्ये देखील अद्भुत अशी प्रगती केलेली आहे. मनुष्याच्या रचनेविषयी, मनुष्याच्या शरीराविषयी देखील. परंतु तरीही एक गोष्ट अजून याचा शोध लागलेला नाही, ही अत्यंत महत्वाची आहे. ती म्हणजे मनुष्याच्या मृत्यूनंतर काय होतं, मरणानंतर माणसाचं काय होतं, याचा शोध अद्याप लागलेला नाही. परंतु रिसर्च, संशोधन हे चालू आहे, स्टडी हे चालू आहे. आता बऱ्याच लोकांचे नियर डेथ एक्सपिरियन्सेस, म्हणजे जे जवळजवळ मरण पावले होते आणि परत जिवंत झाले, अशांचे अनुभव आणि याच्यावर तज्ञ डॉक्टरांनी आणि इतर तज्ञांनी देखील पुस्तकं लिहिली, त्यांचे मत व्यक्त केलेले आहेत. परंतु त्याला नियर डेथ एक्सपिरियन्स असं म्हटलेलं आहे, की मरणाच्या जवळ गेले आणि परत आले, परंतु त्यांनी मरणाचा अनुभव घेतला असं म्हणता येणार नाही. जसं नाशिकच्या जवळ जाणं आणि नाशिक मध्ये येणं, तसं ते मरणाच्या जवळ गेले, परंतु मरणात गेले नाही, ते जवळ गेले होते. आणि ह्या अनुभवाबद्दल वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत आहेत, की ज्यांनी स्वर्ग पाहिला त्यांनी वेगवेगळ्या रीतीने त्यांच्या शब्दात वर्णन केलं, ज्यांनी नरक पाहिला किंवा ज्यांना जो काही अनुभव आला त्याच्याविषयी, आणि इतर धर्मांच्या लोकांचं देखील ज्यांनी संस्थापन केलं, स्थापना केली, की जे थोर पुरुष होऊन गेले, त्यांचं काय झालं याचा देखील अजून शोध लागलेला नाही. ते आज कुठे आहेत आणि काय करत आहेत. आता आज आपण प्रभू येशूच्या स्वर्गारोहणाबद्दल बोलणार आहोत. प्रभू येशूचं स्वर्गारोहण हे कसं असाधारण होतं, असामान्य होतं, त्याचं विशेष काय, आणि त्याच्यातून आपल्याला आज काय शिकण्यासारखं, किंवा ते आपल्याला आज कसं लागू आहे. ऍप्लिकेशन. प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय, याच्यामध्ये प्रभू येशूची आणि शिष्यांची झालेली शेवटची भेट, त्यांनी दिलेल्या शेवटल्या आज्ञा आणि बोललेले काही शेवटचे शब्द आहेत. आणि जसं आपण एखाद्याला वाटेला लावतो, एखादे फॉरेनला जातात किंवा दूर अनेक वर्षासाठी, महिन्यांसाठी, किंवा एखादी व्यक्ती मरण पावण्यापूर्वी शेवटचे जे शब्द बोललेले ते किती महत्वाचे असतात. आपण आयुष्यभर आठवतो की त्यांनी असं म्हटलं होतं, शेवटी त्यांनी असं म्हटलं होतं. आणि ह्या 8व्या वचनामध्ये पहिल्या अध्यायाचे प्रभू येशूचे शेवटचे शब्द दिलेले आहेत. प्रेषित 1 आणि वचन 8, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरूशलेमेत सर्व यहूदिया, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्ष व्हाल. हे प्रभू येशूचे पृथ्वीवर बोललेले शेवटचे शब्द होते. आणि हे शब्द निश्चितच जे त्या ठिकाणी लोक जमलेले होते, जे शिष्य होते, ते आयुष्यभर कधी विसरले नसतील, की शेवटी प्रभू येशू हे वाक्य बोलला, हे शब्द तो बोललेला आहे. आणि मग हे बोलल्यानंतर काय झालं बघ. असे सांगितल्यावर वचन 9, त्यांच्या डोळ्या देखत तो वर घेतला गेला, आणि मेघाने त्याला
त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे होते. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच येशू, जसे तुम्ही त्याला आकाशात जाताना पाहिले तसाच परत येईल. प्रेषित 1 आणि वचन 9 ते 11. आता काय झालं की 2 गोष्टी घडल्या. प्रभू येशूचे शिष्य आणि हे सर्व लोक त्या डोंगरावर जमलेले होते. शेवटच्या काही क्षण राहिलेले होते आणि प्रभू येशू आता त्यांना स्वर्गात कायमचं त्यांना सोडून देहाने स्वर्गात जाणार होता. आणि 2 गोष्टी घडल्या. पहिली गोष्ट ही की तो बोलल्यानंतर पाहता पाहता तो अध्यांतरी असा वर घेतला गेला. त्याचं शरीर पृथ्वीपासून वर जाऊ लागले आणि ते पाहत होते निरखून. आणि तो वर वर गेला, वर आकाशात गेला आणि ढगांच्या आड अदृश्य झाला. नंतर त्यांना तो दिसला नाही. म्हणजे याचा अर्थ की स्वर्ग ज्या ठिकाणी देव आहे तो स्वर्ग वर आहे, आकाशांच्या वर. स्वर्ग ते ठिकाण ज्या ठिकाणी देवाचं वसतिस्थान आहे. आता अर्थातच देव सर्वत्र आहे, त्याची उपस्थिती सर्व पृथ्वीवर सर्व सृष्टीत आहे. परंतु एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी प्रत्यक्षात तो राहतो वस्ती करून, ते ठिकाण त्याला स्वर्ग असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. आणि ही एक अवस्था देखील आहे, एक वेगळ्या प्रकारची अवस्था, ज्यावेळेस प्रभू येशू पृथ्वीवरून स्वर्गात घेतला गेला. आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की प्रभू येशूचं जे शरीर पुनरुत्थानानंतर होतं हे गौरवी शरीर होतं, कारण तो मरणावर विजय मिळून जिवंत झालेला होता. त्या शरीराने तो अदृश्य दरवाजे बंद असताना शिष्यांना प्रगट होत असे. अचानक कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही, जसं तो इमाऊस गावाला प्रगट झाला, अशा रीतीचं एक गौरवी शरीर होतं. परंतु तरी ते ओळखू येण्यासारखं होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या डोळे देखत वर घेतला गेला. आता हे पुस्तक लिहिणारा जो लेखक आहे, प्रेषितांची कृत्ये, याने 2 पुस्तके लिहिली, लोककृत शुभवर्तमान आणि प्रेषितांची कृत्ये. तो एक डॉक्टर होता, वैद्य होता, आणि त्याने बारकाईने शोध करो, सर्व गोष्टीची खात्री करो, आणि मग हा वृत्तांत लिहिलेला आहे. आणि तो सांगतो की प्रभू येशू दृश्य जगातून अदृश्य जगात चाललेला होता. तो मर्यादित क्षेत्रातून अमर्यादित क्षेत्रात, नैसर्गिक याच्यातून आत्मिक क्षेत्रात गेला, असं त्याने लिहिलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव अशी व्यक्ती आहे की जो पुनरुत्थित शरीराने स्वर्गात गेला. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय कोणीही नवीन गौरवी शरीराने ह्या पृथ्वीवरून, ह्या जगातून थेट स्वर्गात शरीराने गेलेला नाही. आणि ज्या वेळेस तो स्वर्गात पोहोचला त्यावेळेस तो देव आणि माणूस, म्हणजे देव माणूस असा होता. मानवी शरीर पण गौरवी शरीर होतं, आणि अर्थातच तो देव होता. आता पृथ्वीवर जगात जन्म घेण्यापूर्वी तो देव होता, पण त्यावेळेस त्याला ते शरीर नव्हतं जे आता त्याला मिळालं पुनरुत्थानानंतर. आणि म्हणून सर्व स्वर्गातील दिव्य दूत आणि सर्व काही आतुरतेने वाट पाहत होते की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात कधी येईल. आणि पहिल्याच वेळेस त्यांनी, अनादी काळापासून पहिल्याच वेळेस त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला मनुष्य रूप धारण केलेलं गौरवी शरीर आणि त्याचं दैवत्व, म्हणजे देव आणि मनुष्य या 2 गोष्टी एकत्र झालेल्या गौरवी मनुष्य, जो देव पण आहे मनुष्य पण आहे, असं त्या देवदूतांनी पाहिले. आणि किती अद्भुत ते दृश्य असते. सगळ्या स्वर्गाचं लक्ष लागलं असते. प्रभू येशू ख्रिस्ताची पृथ्वीवरील कामगिरी करो, आता परत स्वर्गात येणार आहे. आणि त्याला ह्या स्वरूपात, ह्या गौरवी शरीरात पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये, त्या देवदूतांमध्ये एक प्रकारचं आश्चर्य, एक प्रकारचं उत्सुकता आणि एक प्रकारचं एक गांभीर्य किंवा एक
भक्ती करण्याची वृत्ती झाली असेल आणि नक्कीच त्यांनी त्याची भक्ती आणि जय जयकार केला. आता प्रश्न असा आहे की व्हॉट डज द एसेन्शियल प्रूव्ह, म्हणजे स्वर्गारोहण काय सिद्ध करते? प्रभू येशूच्या स्वर्गारोहणाने काय सिद्ध होतं? 3 गोष्टी, 3 वेगवेगळे अधिकार जे प्रभू येशू ख्रिस्ताला आहेत ते सिद्ध होतात. पहिली गोष्ट, पहिला पॉइंट हा, द एसेन्शियल प्रूव्ह हिज राईट ऑफ ओनरशिप. स्वर्गारोहण प्रभू येशूचा सृष्टीवरील, स्वर्गात आणि पृथ्वीवरील मालकी हक्क दर्शवते. स्वर्गारोहण त्याचा मालकी हक्क दर्शवते. एसेन्शियल प्रूव्ह हिज राईट ऑफ ओनरशिप, की तो स्वर्गाचा मालक आहे. तो ज्यावेळेस पृथ्वीवरून स्वर्गात गेला त्यावेळेस कोणी त्याला त्या ठिकाणी स्वागत करण्यासाठी दार उघडलं नाही किंवा आत घेतलं नाही, कारण स्वर्ग त्याचा आहे. आकाश, पृथ्वी, अंतराळ सर्व काही त्याचा आहे. तो पृथ्वीवरून स्वर्गात ज्यावेळेस गेला त्यावेळेस तो जसं काही घरी परत चाललेला. कलोस्सेकरास पत्र याच्या पहिल्या अध्यायामध्ये त्याच्याविषयी काय लिहिले आपण जरा वाचू. कोलोसियन्स चॅप्टर 1, कलोस्सेकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 15व्या वचनापासून आपण पाहू. तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. म्हणजे सर्व उत्पत्ती झाली त्याच्या पूर्वीपासूनचा तो आहे. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले ते सर्व त्याच्यामध्ये उत्पन्न झाले. सर्व त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी उत्पन्न झाले. म्हणजे आकाशात आणि पृथ्वीवर राजे, सत्ताधारी, अधिकारी आहेत. फक्त पृथ्वीवर राजे आणि अधिकारी आहेत असं नाही. अंतराळात सैतानाचं एक साम्राज्य त्यांनी साठलेलं आहे. अंतराळामध्ये दिव्यदूत देखील आहे. आणि या ठिकाणी सांगितले की आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले ते सर्व त्याच्यामध्ये किंवा त्याच्याद्वारे उत्पन्न झाले. म्हणजे तो त्यांचा सर्वांचा निर्माण करता, उत्पन्न करता आहे. सर्व त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी उत्पन्न झाले. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट होता. म्हणजे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात परत गेला, ज्यावेळेस त्यांनी प्रभू येशूचं परत स्वर्गात स्वागत केलं, त्यावेळेस तो पृथ्वीवरून जसं काही घरी येत होता आणि हे सिद्ध होतं की तो सर्व सृष्टीचा आणि आकाश आणि पृथ्वी आणि स्वर्गातील सर्व गोष्टींचा उत्पन्न करता आहे. दुसरी गोष्ट ही जी आपल्याला इब्री लोकास पत्राच्या 12व्या अध्यायात आढळते. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त घरी गेला स्वर्गामध्ये, इब्री लोकास पत्र 12वा अध्याय 2रं वचन, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. त्याच्या पुढे जो आनंद ठेवला होता त्याने त्याकरिता लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजसनाच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि मग इब्री लोकास पत्रात असं म्हटले की आकाशातून पार गेलेला येशू ख्रिस्त याच्याकडे आपण आपले लक्ष लावावे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ज्या कार्यासाठी या जगात आलेला होता ते कार्य पूर्ण करून स्वर्गात गेलेला होता गौरवी शरीरात. आणि हे गौरवी शरीर, हे जे शरीर पृथ्वीवर त्याला मिळालं होतं ते मानव जातीसाठी, मानव जातीच्या पापासाठी अर्पण करण्यासाठी. म्हणून शास्त्रात दिले की तो म्हणतो की तू माझ्यासाठी एक शरीर तयार केलेलं आहे. तुझ्या ग्रंथात लिहिलंय की मी तुझी इच्छा पूर्ण करायला आलेलो आहे. त्या शरीराने त्याने स्वतःचं अर्पण केलं, त्याचं रक्त सांडलं, देवाने त्याला मेलेतून पुन्हा उठवलं, एक गौरवी शरीर दिलं. म्हणून दुसरी गोष्ट ही की जेव्हा तो स्वर्गात घरी जात होता किंवा घरी येत होता, पहिल्याने तो निर्माण करता म्हणून घरी येत. दुसरी गोष्ट, तो तारणारा म्हणून घरी परतत, स्वर्गामध्ये परतत. त्याने त्याचं कार्य पृथ्वीवर पूर्ण केलेलं होतं.
आता पहिली गोष्ट प्रभू येशूच्या स्वर्गारोहणावरून सिद्ध होते ती ही की प्रभू येशूला स्वर्ग आणि पृथ्वी आणि सृष्टी सर्व याचा तो मालक आहे, तो निर्माण करता आहे. त्याला तो त्याचा मालकी हक्क आहे की स्वर्गात पृथ्वीवर अंतराळात त्याचाच मालकी हक्क आहे, सर्व काही त्याचाच आहे हे सिद्ध होतं. दुसरी गोष्ट, स्वर्गारोहण त्याचं प्रभुत्व दर्शविते. हिज एसेन्शन ऑल्सो प्रूव्स हिज हेडशिप. इफिसियन्स पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 20 ते 23 आपण पाहू. इफिसियन्स पत्र 1 20 ते 23 या ठिकाणी प्रभू येशू बद्दल काय म्हटलेलं आहे पाहू. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले, म्हणजे देव पित्याने, आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण सांप्रत व भावी युगातील, म्हणजे ह्या युगातलं आणि येणाऱ्या युगातील कोणतंही नाव घ्या, त्या सर्व उंच करून स्वर्गलोकी त्याला आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली घातले आणि त्याने सर्वावर मस्तक असे व्हावे म्हणून त्याला मंडळीस दिले. हीच त्याचे शरीर जो सर्वात भरतो, त्याने ती भरलेली आहे. म्हणजे दुसरी गोष्ट काय की स्वर्गारोहणाने काय सिद्ध झालं, काय घडलं की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीचं किंवा त्याच्या वधूचं मस्तक किंवा प्रमुख असा झाला. देवाची इच्छा होती की जगत स्थापनेपूर्वी मानवजातीच्या निर्माणापासून जे काही देवाने निवडले लोक, जे त्याला माहित होतं की त्याच्याकडे वळतील, त्यांच्या आत्म्याचं तारण करण्यासाठी त्याने प्रभू येशूला पाठवलं. आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्या पुत्र आणि कन्यांना, जे प्रभू येशूवर विश्वास ठेवतील, त्यांना गौरवात आणण्यासाठी पुष्कळ पुत्रांना त्यांना गौरवात आणायचं होतं. आणि हे पृथ्वीवरील वेगवेगळ्या देशातील, वेगवेगळ्या जातीतून, भाषेतून आलेले देवाचे लोक, प्रभू येशूवर विश्वास ठेवून वळलेले लोक, यांची एक नवीन जात, जिला चर्च किंवा मंडळी म्हटलेला आहे, असा एक वेगळा ग्रुप, एक वेगळा गट देवाला तयार करायचा. ज्यावेळेस देव स्वर्गातून पृथ्वीवर पाहतो, त्यावेळेस त्याच्या दृष्टीने 3 प्रकारचे लोक पृथ्वीवर जगामध्ये आहेत. इकडे आहेत, एक यहुदी त्याने निवडलेले, दुसरे गोष्ट विदेशी, आणि तिसरे यहुदी आणि विदेशी यांच्यातून देवाकडे वळलेले प्रभू येशूवर विश्वास, ते म्हणजे चर्च किंवा मंडळी. यहुदी, विदेशी आणि मंडळी, की ज्याच्यामध्ये दोन्ही आहेत, विदेशी पण आहेत आणि यहुदी पण आहेत. असे 3 कॅटेगरी, 3 प्रकारचे लोक शास्त्राच्या देवाच्या दृष्टीने पृथ्वीवर आला. म्हणजे देवाला एक पृथ्वीवर एक त्याचे विशिष्ट लोक तयार करायचे होते, ज्याला त्याने मंडळी किंवा चर्च असं म्हटलेलं आहे, जी ख्रिस्ताची वधू म्हणून ख्रिस्ताला, देव पित्याला, ख्रिस्ताला अर्पण करायचे आहे. ती मंडळी, ते लोक तयार करण्यासाठी प्रभू येशूला त्याने जगात पाठवले. त्या लोकांना खंडणी देऊन त्या लोकांचा तारण करण्यासाठी. आणि ज्यावेळेस आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवून त्याचे होतो, त्यावेळेस आपण त्याच्या मंडळीत, त्याच्या लोकात, त्याचे लोक असे, आणि त्या मंडळीचा प्रमुख तो आहे. येशू ख्रिस्ताच्या मंडळीचे प्रमुख बिशप किंवा पोप नसतो. येशू ख्रिस्ताच्या मंडळीचा प्रमुख खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून 23व्या वचनात आपण वाचलं, 22 आणि 23 मध्ये, की तो मंडळीचं मस्तक असं आहे. मस्तक म्हणजे हेड किंवा मेन. आणि इब्री लोकास पत्राचा लेखक असा लिहितो की तो आपला प्रमुख याजक आहे, की जो आपलं प्रतिनिधित्व देव पित्यासमोर स्वर्गात करत आहे. योहानाचे पहिले पत्र त्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आणखी एक रोल, की तो आज प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात काय करीत आहे हे सांगितलेलं आहे. योहानाचे पत्र याचा पहिला अध्याय, योहानाचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय, पहिला वचन, अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे तुम्हाला मी लिहितो. जर कोणी पाप केलेच तर धार्मिक असा जो येशू ख्रिस्त
जो पित्याजवळ, तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. कैवारी या ठिकाणी ओरिजिनल शब्द आहे ऍडव्होकेट किंवा वकील. म्हणजे देव पिता एक न्यायाधीश आहे, जज. आपण एका बाजू आपला प्रतिस्पर्धी सैतान आहे. ज्या वेळेस आपण पाप करतो तो देव पित्याजवळ जाऊन दोष लावतो, कारण त्याला दोष लावणारा म्हटलेला आहे की सांगतो की हिने किंवा ह्याने या दिवशी ह्या वाजता हे कृत्य केलं. आणि त्याच्या वेळेस आपण एक वकील लावलेला आहे जो प्रभू येशू ख्रिस्त आहे देव पित्याजवळ. आणि मग आपण त्याला सांगतो, प्रभू येशूच्या त्याची क्षमा मागतो, त्याला आपलं पाप जेव्हा कबूल करतो, तो आपली केस देव पित्या पुढे स्वर्गात मानतो. आणि ह्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये आपला वकील आहे. आणि प्रभू येशू ज्यांचा वकील आहे ते कोणती केस कधी हरू शकतील का? विचार करा. तर आज स्वर्गामध्ये तो आपला प्रतिनिधी आहे. त्याने लहानचा मोठा या जगात झाला म्हणून या जगात काय दुःख आहे, काय असतात, हे सर्व सहन केलं. तर सर्व मनस्थितीतून, परिस्थितीतून पार गेला. म्हणून कोणी म्हणू शकत नाही की देवाला काय माहितीये मी किती टेन्शन मध्ये, देवाला काय माहितीये की मला किती दुःख. की देव एक दिवशी या जगात येऊन गेला, तो पण लहानचा मोठा झाला. प्रत्येक वयात, प्रत्येक लेवलला, प्रत्येक वयोगटामध्ये काय काय फेस करावं लागतं, काय काय प्रॉब्लेम असतात, हे सर्व त्याने सहन केले. म्हणून आपण म्हणू नाही शकत की त्याला काय माहिती. तो सर्व परिस्थितीत पार गेला म्हणून आपला प्रमुख याजक ठरला. दुसरी गोष्ट, तो आपला मध्यस्थ आहे देव पित्याजवळ. तो आपला कैवारी किंवा वकील. म्हणजे पृथ्वीवर राहून सैतान जे दोषारोप आपल्याला स्वर्गाच्या कोर्टात लावतो, ती प्रत्येक केस येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण जिंकू शकतो. हा त्याचा अर्थ. कारण प्रभू येशू आपला वकील आहे. आणि तो त्याच्या आत्म्याने आपण पृथ्वीवर या जगात असताना आपल्या सोबत आहे. तो आपल्या सोबत आहे. कारण आपण शास्त्राच्या दृष्टीने आपण त्याच्या हाडाचा हाड, मांसातला मांस. तो आपला मोठा भाऊ आहे असा नवा करार सांगतो. जसा तो देवाचा पुत्र, तसे आपण देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. बऱ्याच जणांना हे खरं वाटत नाही, पण हे खरं आहे असं शास्त्र शिकवत. आणि म्हणून ज्या वेळेस आपल्याला दुःख होतं त्या त्यावेळेस त्याला दुःख होतं. ज्या वेळेस आपला छळ होतो, विरोध होतो, त्यावेळेस त्याला दुःख होतं. म्हणून शाऊल जो नंतर पाऊल झाला, जो येशू ख्रिस्ताच्या मंडळीचा आणि लोकांचा छळ करीत होता, त्यांचा वध करीत होता, नाश करीत होता, ज्यावेळेस त्या दमास्कसच्या रस्त्यावर प्रभू येशूने त्याला दर्शन दिलं, भेट घेतली, त्याला म्हटलं की शाऊला शाऊला तू माझा छळ का करतोस? शाऊल प्रभू येशूचा छळ करीत होता का? नाही. शास्त्र सांगते की येशू ख्रिस्ताचे नाव घेणारे जे त्याच्याकडे वळले त्यांचा तो पृथ्वीवर छळ करीत होता. पण प्रभू येशू स्वर्गातून दर्शन देऊन म्हणतो की तू माझा छळ का करतोस? म्हणजे देवाच्या, प्रभू येशूच्या लोकांचा पृथ्वीवर छळ झाला तर देवाला दुःख होत, प्रभू येशूला दुःख होत. आपला छळ होणं म्हणजे त्याचा छळ होणं, आपल्याला विरोध करणं म्हणजे त्याला विरोध करणं, आपली निंदा करणं म्हणजे त्याची निंदा करणं. म्हणजे तो आपल्या बरोबर आयडेंटिफाय होतो. प्रेज द लॉर्ड. आणि तिसरी गोष्ट, स्वर्गारोहणाने काय सिद्ध होतं? द एसेन्शन ऑल्सो प्रूव्स हिज किंगशिप. एसेन्शन ऑल्सो प्रूव्स हिज किंगशिप. त्याचा राज्याधिकार किंवा तो राजा आहे हे स्वर्गारोहणावरून सिद्ध होतं, प्रगट होतं. इफिसकरास पत्र याच्या पहिल्या अध्यायाचं 21 वचन बघा, जे आपण वाचलं त्याच्यामध्ये पाऊल काय लिहितो बघा. आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, सांप्रत आणि भावी युगातील कोणतंही नाव घ्या, त्या सर्व उंच करू स्वर्गलोकी त्याला आपल्या उजवीकडे बसविले. त्या सर्वांवरून उंच करू म्हणजे सर्वात उच्च स्थानी जिथे देव पिता आहे त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त देव पित्याच्या उजवीकडे आहे. बाकी सर्व त्याच्या खाली आहे. म्हणजे काय?
की तो राजांचा राजा, देवांचा देव, प्रभूंचा प्रभू आहे, हे स्वर्गरोहणाने सिद्ध होत. की तो स्वर्गातून जिथून आला तिथं तो परत गेला, त्याने उच्च स्थानी आरोहण केले. याच्यावरून तो राजांचा राजा आहे, त्याचा राज्याधिकार प्रगट होतो. म्हणजे त्याची सत्ता कुठवर आहे, कोणकोणत्या क्षेत्रावर आहे हे प्रगट होतं. त्याची सत्ता किंवा अधिकार क्षेत्र फक्त स्वर्ग नाही, तो पृथ्वीवर असताना फक्त पृथ्वीच नाही, तर स्वर्ग, पृथ्वीवर, अंतराळात, अखिल सृष्टीमध्ये सर्व जे काही निर्मिती आहे सर्वांवर त्याचा अधिकार आहे, त्याची सत्ता आहे. म्हणून प्रत्येक सत्ता आणि अधिकार हे त्याच्या अधीन आहे. जेव्हा तुम्ही आणि मी प्रार्थना करतो येशूच्या नावात, साधी गोष्ट समजू नका. जेव्हा आपण सैतान दुरात्म्यांना म्हणतो येशूच्या नावात, साधी गोष्ट समजू नका, कारण त्यांना आपल्यापेक्षा जास्त येशू ख्रिस्त माहित आहे. ते आपल्या जन्मापासून हजारो वर्षापासून त्याला पाहत आहे, हे दुरात्मे. म्हणून त्यांना माहिती आहे की येशूचं नाव घेतल्यावर काय करायचं आणि काय नाही करायचं. कारण सर्व सत्ता आणि अधिकार, त्यांच्या सर्वात उच्च अधिकार हा त्याच्या हाती आहे. म्हणून अंतर महत्वाचं नाहीये, इट इज अ मॅटर ऑफ डोमिनियन, नॉट डिस्टन्स. तो जरी उंच स्वर्गात असला तरी त्याची सत्ता संपूर्ण सृष्टीवर, स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली आहे. तो सर्वज्ञ आहे, त्याला सर्व काही माहित आहे. कान्या कोपऱ्यात सृष्टीच्या कुठं काय चाललं पृथ्वीवर, तो सर्व समर्थ आहे. तो त्याच्या इच्छेने काही करू शकतो, त्याने उत्पन्न केलेला आहे आणि तो सर्वत्र आहे त्याच्या आत्म्याने. आणि ज्यावेळेस पण आता कोणीतरी म्हणेल की ज्यावेळेस आपण म्हणतो की तो राजांचा राजा आहे, आणि आज जर आपण टीव्हीवर बातम्या ऐकल्या, पेपरचे हेडलाईन वाचले, आणि ह्या ज्या गोष्टी घडत असताना मग आपण कसं काय म्हणू शकतो की तो राज्य करेल, की तो राजांचा राजा आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून अनेकांना असं वाटतं की खरंच देव आहे तर कुठं आहे मग हे जगात एवढं हे का अत्याचार, हिंसाचार, भ्रष्टाचार, हे का देव का बरं कंट्रोल करू शकत नाही, का बरं तो थांबत नाही, का बरं एकदा सगळा धुवून स्वच्छ करत? मी तुम्हाला सांगतो ते करणार आहे, पण सध्या तो काय करत आहे की तो स्वर्गीय पित्याजवळ आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. प्रत्येक आत्मा जो देव पित्याने निवडलेला आहे, तो आत्मा, त्या आत्म्यापर्यंत येशू ख्रिस्ताची सुवार्ता जावी, त्यांनी विश्वास धरून देवाच्या राज्यात यावं, याची तो वाट पाहत आहे. तो जगभरातून, देशभरातून, अनेक लोकांतून त्याचे निवडलेले लोक, त्याची मंडळी तयार करत आहे. हे कार्य तो आज करीत आहे. आणि हिब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलं की सध्या तो स्वर्गात काय करेल, स्वर्गरोहण झाल्यापासून तर आतापर्यंत. हिब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय आणि 13 वचन, हिब्रूज 10:13. आणि तेव्हापासून 12व्या वचनापासून आपण वाचू. परंतु हा म्हणजे प्रभू येशू पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पण, म्हणजे प्रभू येशूचं मरण एक यज्ञ आहे, देवाला अर्पण केलं, आणि तो एकमेव यज्ञ आहे. दुसरी गोष्ट, तो सार्वकालिक म्हणजे सर्व काळासाठी लागू आहे. 2021 असो किंवा अजून 2000 वर्ष लागू, सर्व काळासाठी प्रभू येशूचं मरण हे लागू आहे, ऍप्लिकेबल आहे. असं नाही म्हणू शकत की 2000 वर्षापूर्वी ते झालं, आज नाही. सार्वकालिक अर्पण एकदाच अर्पण देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. तो ह्या वेळेस, ह्या क्षणाला, ह्या मिनिटाला देव पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. जुन्या करारामध्ये ज्यावेळेस प्रमुख याजक, मुख्य याजक परम पवित्र स्थानातलं म्हणजे परमेश्वराच्या मंदिरातलं सर्व कार्य अर्पण करू, सर्व कार्य पूर्ण केल्यानंतरच ते खाली बसत असत, तोपर्यंत त्यांना बसायला परवानगी नव्हती. आणि शास्त्र सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त देव पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, उभा नाही, बसलेला आहे. म्हणजे त्याने जे करायला पाहिजे तुमच्या आमच्यासाठी ते सर्व केलेलं आहे.
मानव जातीच्या तारणासाठी, माणसाला देवाकडे वळवून देवामध्ये राहण्यासाठी जे काही आवश्यक देवाला अर्पण आहे ते सर्व काही त्याने देऊन आपल्यासाठी तारण रेडी अवेलेबल केलेलं आहे, उपलब्ध करून आणि ते कार्य पूर्ण करून तो हे पितेच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि मग 13 वचन बघा, इब्री लोकास पत्र त्याचा 10वा अध्याय आणि 13 वचन. आणि तेव्हापासून स्वर्गारोहण झाल्यापासून आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पादासन हो तोपर्यंत वाट पाहत आहे. काय करतो? वाट पाहत आहे की पृथ्वीवर जगातील त्याला विरोध करणारे, देवाला विरोध करणारे त्याचे वैरी यांच्यावर विजय मिळवत नाही तोपर्यंत तो वाट पाहत आहे. तो थांबून आहे की देवाचे निवडलेले लोक देवाच्या राज्यात यावे आणि मग तो जगाचा न्याय करणार आहे. मग त्याच्या विरोधांना, त्याच्या वैऱ्यांना तो शासन करणार आहे. म्हणजे आता जे लोकांना वाटतं की देव काहीतरी का करत नाही, काहीतरी का करत नाही, ते हा कृपेचा काळ आहे. देवाने पश्चाताप करून त्याच्याकडे वळण्याचा समय मानव जातीला दिला. आणि हे जवळजवळ 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळात गेले की सर्व जग स्टॉप केलं त्याने. किती विशेष आहे. मी ज्यावेळेस विचार करत होतो की एक अदृश्य व्हायरस जो डोळ्याला दिसत नाही तो अख्खं जग थांबवू शकतो. म्हणजे एक बारीकशी गोष्ट घेऊन देव काय करू शकतो? सगळं जग जिथल्या तिथं थांबवू शकतो. सगळे दैनंदिन व्यवहार जे लोक म्हणतात आम्हाला टाइम नाही, सगळ्यांना घरात बसवतो. देवाने जर ठरवलं तर तो काही करू शकतो. आमेन. कोणी किती म्हटलं टाइम नाही, काही नाही, तो 1 मिनिटात सर्व जग स्टिल थांबवू शकतो, स्टॉप करू शकतो. आणि ते केलं आणि सर्व जगाने पाहिलं. जे विश्वास ठेवणारे नव्हते त्यांना पण ते पण शुद्धीवर आले, ते पण मानायला लागले की असं होऊ शकतं, काही पण होऊ शकतं. म्हणजे बघा, मोठं काहीतरी कृत्य केलं ना, एक छोटीशी गोष्ट. मग मी असं म्हणतो छोटस जर केलं तर एवढं झालं, मोठं काहीतरी केलं तर काय? आपण कुणी जिवंत तरी लोक म्हणतात की नाही आम्हाला मोठं काहीतरी देवाचं कार्य पाहिजे, मोठं काहीतरी पाहिजे. अरे छोटस पाहिलं तरी एवढं झालं, तर मोठं पाहिल्यावर काय होईल? जरा विचार करा. तर प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीची सत्ता काबीज करो जी माणसाने सैतानाला हाती दिली. आणि म्हणून माणूस आणि सैतान आणि त्याचे दुरात्मे माणसांचा, देशाच्या गव्हर्नमेंटचा, राजांचा, सम्राटांचा ताबा घेऊन पृथ्वीवर जो राज्य करीत आहे सैतान, त्याचे दुरात्मे टेम्पररी, ते त्या पृथ्वीवरून, त्या जगातून देवाचे निवडलेले लोक त्याच्याकडे येण्याची प्रभू येशू ख्रिस्त वाट पाहत आहे. तो टाइम दिलेला आहे. तो हा कृपेचा काळ आहे. जेव्हा शेवटचा आत्मा जगात येईल त्यावेळेस कृपेचा काळ संपेल. येशू ख्रिस्त त्याचे लोक, त्याची मंडळी वर घेईल आणि मग जगावर न्यायाचा, महासंकटाचा काळ सुरू होईल. हे शास्त्र सांगत. आणि आतापर्यंत जे शास्त्रात लिहिलं ते पूर्ण झालं. जसं त्याचं मरण, त्याचा जन्म, पुनरुत्थान आणि इतिहासातल्या गोष्टी, तसं हे देखील पूर्ण होणार आहे निश्चितच. तो परत येईल. मग याच्यात काही शंका नाही. कोणीतरी म्हटलं नाही पण आम्हाला नाही वाटत. तुम्हाला काय वाटतं, कोणाला काय वाटतं हा विशेष नाही. देवाने जे ठरवलं ते तो पूर्ण करणारा देव आहे, कारण तो देव आहे. आपल्याला काय वाटतं, आपण काय मानतो हा विषय नाहीये. जे होणार ते होणार आहे. जे होणार होतं त्या वचनाप्रमाणे झालं, तसं जे राहिलेलं आहे ते पण होणार आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीचा ताबा मिळवून, त्याच्या शत्रूवर विजय मिळवून पृथ्वीवर राज्य करण्याची तो वाट पाहत आहे. पण त्याने पश्चातापाची संधी मानव जातीला सध्या दिलेली आहे. आणि एक दिवशी तो पुन्हा येईल अंतराळात, त्याचे निवडलेले लोक चर्च घेऊन जाईल आणि मग जगावर 7 वर्षाचा महासंकटाचा काळ येईल. त्या जगातील राजांना, देशांना, लोकांना तो शासन करील, शिक्षा करील आणि नंतर शेवटी तो प्रत्यक्षात ह्या पृथ्वीवर येऊन राज्य करेल, असं शास्त्र शिकवतं. आणि त्या शेवटच्या काळामध्ये, त्या 7 वर्षाच्या शेवटच्या
नंतरच्या 3.5 वर्षामध्ये सैतानाला तो पृथ्वीचा मालकी हक्क किंवा राज्य करण्याची संधी दिली आणि सैतान ऍक्च्युली ख्रिस्त विरोधाचा ताबा घेऊन सर्व देशांवर राज्य केले. आता सर्व देशांची वाटचाल वन वर्ल्ड गव्हर्नमेंट, एकच सत्ता, जागतिक सत्ता इकडे चालू आहे. तुम्हाला माहित आहे आधार कार्ड, नंबरिंग सिस्टीम, हे सर्व एकत्र का बँकिंग सिस्टीम, हे प्रत्येकावर हे करू सर्व जगाची सत्ता एकाच माणसाच्या हातात येईल. एकच धर्म, एकच राष्ट्र, एकच सर्व काही, आणि ते होईल आणि ते होणार आहे. इकडे वाटचाल चाललेली जागतिक घडामोडी बघा. पण हे सर्व होत असताना देखील त्याचं नियंत्रण आहे. हे सर्व होत असताना देखील तो त्याचे निवडलेले लोक त्याच्याकडे घेत आहे. त्यांना सैतानाच्या राज्यातून काढून त्याच्या राज्यात घेत आहे. त्यांच्या आत्म्याचं तारण करीत आहे. देवाच काय करीत आहे तर हे करीत आहे. तो त्याचे निवडलेले लोक पृथ्वीवर त्याचा चर्च, त्याची मंडळीचं संरक्षण करीत आहे. जे त्याचं कार्य करीत आहे, सुवार्तेचं कार्य, तो त्यांच्या सोबत आहे. आणि म्हणून जसं त्यांनी सांगितले, जसा तो वर घेतला गेला तसा एक दिवशी तो पुन्हा येईल. आता ह्याच्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं किंवा हे आपल्याला कसं लागू आहे? पहिली गोष्ट ही की ओनरशिप किंवा मालकी हक्क. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अगोदर स्वर्गात गेला आणि त्याने सांगितलं की मी तुमच्यासाठी जागा तयार करायला लागतो आणि मी एक दिवशी येईन आणि तुम्हाला घेऊन जाईल. जिथं मी आहे तिथे तुम्ही असावे. याच्यावर आपल्याला हे समजतं की ज्या ठिकाणी तो गेलेला आहे, जे पित्याच्या उजवीकडे, ज्या ठिकाणी, ज्या स्वर्गात तो गेलेला आहे, त्या ठिकाणी तो आज तुमच्या आमच्यासाठी, त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी जागा तयार करीत आहे. म्हणजे काही स्वर्गात जागा नाही का? असं नाहीये की आपल्या समर्पणाप्रमाणे, आपल्या सेवेप्रमाणे, आपल्या पवित्रतेप्रमाणे, याच्याप्रमाणे, त्याप्रमाणे, त्या कॅटेगरी प्रमाणे, ज्याच्यासाठी त्याचे पोझिशन प्रमाणे तो जागा तयार करीत. ते स्थान तयार करीत. जागा म्हणजे स्थान. म्हणजे ज्या ठिकाणी तो गेला तिथे आपण असावे. म्हणजे काय की त्याची ओनरशिप स्वर्गात आहे, तो सर्वांचा मालक आहे आणि आपण त्याच्याबरोबर राहू. म्हणजे आपल्याला सुद्धा त्याच्याबरोबर पार्टनरशिप आहे. म्हणून शास्त्र सांगते की आपण त्याच्याबरोबर वारिस आहोत, ख्रिस्ताबरोबर वारिस. वी आर heirs and joint heirs with Jesus Christ. सहवारिस आहोत. किती डोक्याच्या पलीकडे आहे. आपल्याला विश्वास, आपण म्हणतो मी पापी आहे सारखं म्हणत बसतो. पण आपलं हे म्हणणं थांबवून आपण कोण आहोत हे जरा विचार करून म्हटलं पाहिजे. त्याचे आभार मानले की प्रभू तू मला तुझा पुत्र आणि कन्या केलेलं, मी पापी राहिलेलो नाहीये, मी तुझ्या बरोबरचा वारिस आहे. तो हक्क, इक्वल पार्टनरशिप तो मला दिलेला आहे. स्वर्गात आपल्यासाठी जागा आहे. म्हणजे तो खात्री करून घेईल की जर त्याच्या येण्यापूर्वी जर आपल्याला मरण आलं तर आपण योग्य आपल्याला नेमलेल्या जागीच त्या ठिकाणी जाऊ. याची जबाबदारी त्याने घेतलेली. आजकाल ते म्हणतात की त्यांचा विश्वास होता पण माहित नाही ते कुठे गेले. पण तो आपल्या निर्धारामुळे तो त्यांची काळजी घेऊ शकतो आणि त्यांना सुखरूप त्यांच्या नेमलेल्या जागी तो नेऊ शकतो. ही खात्री आपल्याला आहे की तो त्या ठिकाणी आहे. म्हणून आपण जरी मरण आलं तर जिथं तो आहे तिथं आपण जाऊ. हे स्वर्गारोहण हा पहिला धडा, फर्स्ट ऍप्लिकेशन. दुसरा धडा हा की त्याचा राज्याधिकार किंवा हिज किंगशिप. आता तो सर्व सत्ता अधिकार यांच्यावर राज्य करीत आहे आणि एक दिवशी पृथ्वीवर राज्य करेल प्रत्यक्षात. मग हे आपल्याला कशा प्रकारे आपण वाचू? प्रकटीकरणाचं पुस्तकाचा 22वा अध्याय. प्रकटीकरण 22. आता प्रकटीकरण कुठं आहे कोणी विचारू नका. रेव्होल्यूशन 22, प्रकटीकरण 22 आणि वचन 3. पुढे काही शापित असणार नाही तर त्याच्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजासन असेल आणि त्याचे दास किंवा त्याचे सेवक म्हणजे तुम्ही आणि त्याचे दास
त्याची सेवा करतील. म्हणजे तो राजस्थान असो, आपण त्याच्यावर राज्य करतो. पाऊल म्हणतो की जर आपण त्याच्यावर दुःख सोसले तर आपण त्याच्यावर राज्यही करतो. म्हणजे काय आपण प्रत्येक जण राज्य करणार आहे? आपण काय प्रत्येक जण सत्ताधारी असणार आहे? हो, हे शास्त्र सांगतं. म्हणून आता जरी सत्ता नाही, आता सत्तेसाठी धडपडायचं नाही. एक दिवशी त्याच्या बरोबर आपण राज्य करणार आणि आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे, आपल्या समर्पणाप्रमाणे तो त्या प्रमाणात ते क्षेत्र आपल्या प्रत्येकाला दिले, त्याच्यावर आपण राज्य करणार. म्हणून स्वर्गावरून दुसरी गोष्ट, दुसरा धडा काय आहे की तो जसा युगनयुग राज्य करत आहे आणि करणार आहे, तसं आपण बस सुद्धा त्याच्यावर राज्य करणार आहोत. आपण कुठेतरी कोपऱ्यात कुणीतरी म्हणून बसणार नाही, आपण त्याच्याबरोबर राज्य करणार आहोत. त्यावेळेस जे पृथ्वीवरचे लोक असतील त्यांच्यावर, त्यावेळेस जे पृथ्वीचे गव्हर्नमेंट सत्ताधारी असतील त्यांच्यावर प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आपलं स्थान असणार, आपण राज्य करणार आहोत. म्हणून पाऊल त्याच्या पत्रात म्हणतो की आता कितीही छळ झाला, विरोध झाला, तरी जरा धीर धरा. ही सत्ता त्याच्या हाती येणार आणि आपण त्याच्याबरोबर राज्य करणार. प्रेज द लॉर्ड. आपण त्याच्या मंत्रिमंडळात असणार. मला माहिती काही जण शॉक झालेले, काही जण वाटतं की असं भलतंच मी काहीतरी सांगतोय. भलतंच नाहीये, हे देवाचं वचन शिकवतं. आपण म्हणतो शास्त्रावर विश्वास आहे, मग बाकीच्या वचनावर विश्वास आहे, तर ह्याही वचनावर विश्वास पाहिजे की आपण त्याच्यावर राज्य करू, त्याच्याबरोबर राज्य करू. म्हणून बरेच वेळेस आपण म्हणतो विश्वास आहे, पण काहीतरी एखादं वचन किंवा एखादं सत्य सांगितलं की आपल्याला एकदम जगा वेगळं वाटतं. एकदम आपण म्हणतो की असं कसं. पण त्यावेळेस कळतं की खरंच किती विश्वास आहे, अख्ख्या शास्त्रावर आहे का थोड्याशा वचनावर आहे का कसं आहे. हे देखील सत्य आहे की तो जेव्हा राज्य करेल आपण त्याच्याबरोबर वारीस आहोत, ख्रिस्ताबरोबर वारीस. आणि म्हणून जगातील कोणताही धर्म, कोणताही विश्वास माणसाला इतकं उच्च स्थान देत नाही की पतन पावलेला माणूस देव त्याचा नाश करण्याच्या ऐवजी त्याचं तारण करतो आणि जे स्थान त्याने गमावलं ते स्थान त्याला परत देऊन त्याच्या बरोबरीला घेतो. फक्त ख्रिस्ती विश्वास, फक्त पवित्र शास्त्र. आणि म्हणून प्रभू येशूचं स्वर्गारोहण हे इतकं महत्वाचं आहे. तो स्वर्गातून आला आणि स्वर्गात गेला आणि परत येण्याचा टाइम झालेला आहे. प्रश्न असा आहे की आपण, तो आपला देव, आपला प्रभू आहे का? आपण त्याच्यावर तारणारा म्हणून विश्वास ठेवलेला आहे, त्याच्याकडे वळलेला आहोत? नसेल तर अजून पश्चातापाची संधी. एक दिवस येईल तेव्हा फार उशीर झालेला असेल. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू. आपण इथे थांबू आणि पुढच्या भागामध्ये आपण प्रभू येशूचं परत येणं, दुसरं येणं, असाधारण परत येणं याविषयी पाहूया की ते परत येणं कसं असाधारण आहे. प्रेज द लॉर्ड.